वर्ल्ड चॅम्पियन आणि अर्जुन अवॉर्डी तेजस्विनी सावंत माझ्यासोबत आहेत. येतानाच पेढे वाटत आला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदही दिसतोय. स्वप्नीलनी स्वप्न पुन्हा एकदा साकार केलं असं म्हणायचं, कोल्हापूरकरांचं, आपल्या राज्याचं आणि देशाचं आणि तुमच्यासारख्या सगळ्या खेळाडूंचं, क्रीडापटूंचं. नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकीच्यांनी आम्ही सगळ्यांनी सगळे मेडल्स घेतले असले तरी ऑलिम्पिक मेडल हे खूप महत्त्वाचं आहे आणि खाशाबा जाधव सरांच्या नंतरचं हे पहिलं महाराष्ट्राचं मेडल आहे. त्यामुळे हे खूप जास्त जवळचं मेडल आहे किंवा खूप जास्त अपेक्षा असणारं मेडल आहे आणि त्याचा आनंद खूप जास्त आहे. स्वप्नीलनी ज्या रेंजवरती सराव केला होता, प्रॅक्टिस केली होती, त्याच रेंजवरती आपण आत्ता आहोत. म्हणजे या सगळ्या प्रांगणामध्ये कसा त्याचा सगळा प्रवास आणि अनुभव, कारण तुम्ही खूप जवळून बघितलात, तुम्ही इथे आहात, तुमचंही मार्गदर्शन निश्चितपणे त्याला असणार आणि तुमचा तो संबंध आहेच आहे, कोल्हापूरकर तुम्ही आहात. हो, ॲक्च्युली तो थोडासा वेगळा टच आहे, फॅमिली टच आहे. तो तुम्हाला दिदी म्हणतो, मी त्याला लहान भावासारखं खूप सांभाळते आणि नक्कीच तो खूप लहान असल्यापासून शूटिंग त्यानं सुरू केलं. क्रीडा प्रबोधिनी आपल्या महाराष्ट्र सरकारची जी एक स्कीम आहे त्या स्कीममधून तो जॉईन झाला. तेव्हा त्यानं त्या महाराष्ट्र गव्हर्मेंटमुळे शूटिंग हे त्याला कळालं की काय असतं, कसं असतं, स्पोर्ट काय आहे आणि त्याच्यातून त्यानं त्याच्या स्वतःच्या शूटिंग करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यानं जसं चांगला परफॉर्मन्स झाला त्यानं रेल्वे जॉईन केलं. जसं त्याने रेल्वे जॉईन केलं तेव्हापासून तो पुण्याच्या या बालेवाडी स्टेडियमच्या क्रीडा संकुलमध्येच ट्रेनिंग करतो. जायच्या आधी त्याने इथे ट्रेनिंग केली होती, खूप छान ट्रेनिंग केली होती आणि एकूणच त्याचा प्रवास खरंच खूप छान आहे. त्याच्याच तोंडून ऐकण्यासारखा जास्त छान आहे. निश्चितपणे तो आल्यानंतर तर आपल्याला ऐकायला मिळेलच. पण मला सांगा, असा जो एक क्रीडापटू किंवा खेळाडू घडत असतो, म्हणजे राधानगरीसारख्या एका ठिकाणावरनं यायचं, मग कुठेतरी पुन्हा पुण्यासारख्या महानगरात यायचं, तिथे सराव करायचा, तिथून पुढे जागतिक पातळीवरती ऑलिम्पिकमध्ये, पॅरिसमध्ये तिथे स्पर्धा करायची आणि तिथे जिंकायचं. हे इतकं म्हणजे आपण जेवढं बोलतो तेवढं सहज सोपं नाही आहे. काय काय याच्यामध्ये आव्हानं असतात? सगळ्यात मोठं आव्हान असतं की आपल्या घरच्यांच्या बद्दलचा विचार किंवा बाकी असणाऱ्या अडचणी लांब ठेवून एकाग्रता टिकवणं आणि आपण जे रोज करतो तेच तिथं व्यवस्थित डिलिव्हर करणं. ते शॉर्ट्स किंवा त्याची जी ट्रेनिंग केली ती व्यवस्थित डिलिव्हर करणं हे खूप महत्त्वाचं असतं, जे त्यानं या मॅचमध्ये खरंच खूप छान पद्धतीनं केलं. तुम्ही जर त्याची मॅच नंतरचा इमिडिएटली इंटरव्ह्यू बघितला असेल, ज्याच्यात तो किटमध्ये आहे अजून, त्यातसुद्धा तो खूप शांत, काम आणि कूल होता की हां, माझ्या आत काहीतरी चालू आहे पण मला बाहेर ते येऊ द्यायचं नाही आहे. त्याचा सराव त्यानं खूप छान केला होता, ते तिथे दिसून येतं. आणि तिथून म्हणजे राधानगरी तालुक्यातल्या एका छोट्याशा गावापासून पॅरिस ऑलिम्पिकचं मेडल हा प्रवास खूप मोठा आहे, खूप कष्टाचा होता, खूप अपेक्षांचा होता. पण त्यानं त्याला स्वतःकडून पूर्ण छान त्याचा न्याय त्यानं दिला त्या सगळ्या गोष्टींना, की त्यानं त्या प्रामाणिक सगळ्या गोष्टी केल्या. जे काही कष्ट, जिद्द, मेहनत सगळं त्यानं प्रामाणिकपणे केलं, त्याचं ते फळ आहे. डेडिकेशन आणि सॅक्रिफाईस या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात या यशापर्यंत पोहोचण्यासाठी. मात्र ज्यावेळेस प्रत्यक्ष म्हणजे ज्यावेळेस आपण बघतो की स्पर्धा सुरू होते आणि तुम्हाला आता टार्गेट हिट करायचं आहे, त्यावेळी काय स्वरूपाचं दडपण असतं? कारण तुम्ही पण यातनं गेलात. हो, नक्कीच. ते खूप मोठं दडपण असतं. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जेव्हा तिथं माहिती नाही का पण देशाला रिप्रेझेंट करण्याचं, म्हणजे कोणत्याही इंटरनॅशनलमध्ये आम्ही जेव्हा देशाला रिप्रेझेंट करतो तेव्हाचं प्रेशर वेगळं असतं आणि ऑलिम्पिकमध्ये म्हणून ते एक वेगळंच प्रेशर असतं. कारण मी लास्ट ऑलिम्पिकला ते प्रेशर हँडल करून आली आणि मला ते करता नाही आलं. त्यामुळे मी जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकते की हो, त्यानं खूप छान हँडल केलं आणि त्याला ते जमलं. तर ते वेगळं आणि मी एक्सप्लेनच नाही करू शकत, असं वेगळंच दडपण असतं आणि खूप छान केलं त्यानं ते. पण आता पुढच्या काळामध्ये म्हणजे तुम्ही असू द्यात, राही असू द्यात किंवा स्वप्नील असू द्यात किंवा असे अनेक म्हणजे देशाचे सगळे खेळाडू, ते कुठे ना कुठे छान कामगिरी करतायत. पुढे भविष्यात म्हणून आपण आणखी काय करणं आवश्यक आहे? आणखी कुठे बघतो आहोत भारताला? कारण पुन्हा आपण तिथेच मग रायफल शूटिंग आणि काही मर्यादित इव्हेंट पुरतंच मर्यादित आहोत की काय, असं वाटतं? पुढे काय? नाही सर, मला असं वाटतं की आपण फक्त सुरुवातीला क्रिकेट पुरतंच मर्यादित होतो. आता कुठे थोडंसं आपण ब्रॉड व्हायला लागलो की आपण बाकीचे इव्हेंट्स बघतोय किंवा बाकीचे इव्हेंट्स जे लाईव्ह दाखवले जात आहेत, त्यामुळे लोकांचा इंटरेस्ट त्यातला वाढायला लागला. आता हे खरं तर तुमच्यासारख्या रिपोर्टर्सचे खूप धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बाकीच्या स्पोर्ट्स पर्सन्सना मोठं केलं, आमच्या खेळांना मोठं केलं
असंच जेव्हा अजून जास्त त्याची ग्रोथ व्हायला लागेल, लहान मुलं जेव्हा हे बाकीचे पण स्पोर्ट्स बघायला लागतील तेव्हा आपण त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतो. कारण महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार गव्हर्नमेंट म्हणून त्यांच्याकडून ते खूप छान मदत करतायत. आता ते पहिल्यापेक्षा खूप चांगली कंडिशन आहे, इकॉनॉमिकल कंडिशन चांगली आहे, आपले इकॉनॉमिकल सपोर्ट चांगला आहे, जॉब अपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या झालेल्या आहेत. आणि खेलो इंडियाच्या माध्यमातून आपण बघतोच आहे की सगळ्या स्पोर्ट्सनं किती चांगले दिवस आलेत. त्यामुळे पालकांपर्यंत तुम्ही आम्हाला पोहोचवणंच जास्त गरजेचं आहे, आमचा खेळ पोहोचवणं गरजेचं आहे. त्यानुसार ते नक्कीच आता छान दिवस अजून येतील खेळांना. पण आणि स्वप्नील ज्यावेळेस परत येईल त्यावेळी काय, म्हणजे आता मला तुझं बोलणं झालं की नाही माहिती नाही, पण नाही अजून आमचं बोलणं नाही झालं, कारण तो त्याची पूर्ण फॉर्मॅलिटीज पूर्ण करून व्हिलेजमध्ये आल्यावर तो बोलेल सगळ्यांची. आणि तो त्याच्याकडे इंटरव्ह्यूचा असं रांगच लागली असेल आत्ता, त्यामुळे त्याला वेळ लागेल बोलायला. पण आम्ही सगळे खूप आतुरतेने वाट बघतो. म्हणजे तुम्हाला सांगताना मी आता हे नाही करू शकतो, अंगावर काटा आला की तो कधी एकदा येतोय. त्याच्या घरच्यांशी मी बोलले, आमचे सगळे प्लॅनिंग झालेत, पण ते प्लॅनिंग थोडेसे विस्कळीत होणार आहेत. कारण वर्ल्ड चॅम्पियनशिप किंवा कॉमनवेल्थमध्ये माझा अनुभव आहे की आम्ही जे प्लॅन करून येतो ते प्रत्येक ठिकाणी बदलत जातं. जसं आता पहिला तो दिल्लीत येईल, त्याचं दिल्लीत वेगळं जंगी स्वागत होईल, तिथून मे बी CM सरांकडे जायला लागेल, तिथून मग आमच्या डिपार्टमेंटमध्ये यायला लागेल. कारण कोल्हापूर ते मुंबई ते कोल्हापूर जाताना पुणेमध्ये लागतंच, त्यामुळे आमचं ऑफिस त्याचं ऑफिस हे सगळं मध्ये करत करत तो कोल्हापूरला पोहोचेल, त्याला वेळ लागेल. पण सगळीकडे त्याचं खूप जल्लोषाने स्वागत होईल आणि माझ्या मते त्याला 1-2-3 महिने सेटल व्हायला लागतील. आणि त्या क्षणाची आम्ही देखील वाट पाहत आहोत. पुन्हा एकदा अभिनंदन आणि खरोखर आतुर आहोत स्वप्नील इथे येईल आणि त्याचं आपण जंगी स्वागत करू, त्याचं इथे प्रत्यक्ष अभिनंदन करू. व्हिडिओ जयंत विकी कांबेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी, पुणे.